नमस्कार. मी नेहा कुलकर्णी आणि डिसेंबरमध्ये माझं पोट दुखायला लागलं होतं आणि म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो. तर तेव्हा एक छोटी सर्जरी केली जेव्हा पॅन हिस्टेरेक्टोमी आणि त्याच्यानंतर ते रिपोर्टला पाठवलं. माझ्या ओव्हरीजना सूज आली होती. ओव्हरीज ग्रो झाल्या होत्या आणि त्या रिपोर्टमध्ये आम्हाला कळलं तेव्हा 1 जानेवारीला कळलं की तो कॅन्सर आहे म्हणून. आणि ते कॅन्सर आहे म्हटल्यावर आम्ही सगळेच जरा हललो. मग त्याच्या काय मग आता पुढे काय करायचं? मग पुढे काय करायचं या म्हणजे डॉक्टर शोना नाग या मला गेली अनेक म्हणजे 5-6 वर्ष माहीत होतं आणि माझी मैत्रीण सी.ए. पद्मा शहाणे तिच्याबरोबर मी काम करत असताना मी त्या ऑडिटर आहेत डॉक्टर शोना नागच्या आणि त्याच्यामुळे डॉक्टर शोना नागच्या काही कामांमध्ये मी पण इन्व्हॉल्व होते तिच्याबरोबर काम करत असल्यामुळे. सो एक नक्की होतं की हे आहे तर मग डॉक्टर शोनानाकडेच जायचं. लांब पडलं तरीही शोनानाक यांचीच ट्रीटमेंट घ्यायची. तसं सी.ए. पद्मा शहाणे यांच्याबरोबर मी डॉक्टर शोनानाक यांना भेटायला आले आणि मग एक सर्जरी झाली असल्यामुळे लगेच करता येत नव्हती. सो तोपर्यंत माझ्या किमोथेरपी चालू झाल्या ताबडतोब. अशा 3 आधी करणार होतो आणि 3 सर्जरीच्या नंतर करणार होतो. पण 3 केमो झाल्यानंतर अचानक माझ्या मुलीचं लग्न ठरलं. मग ते लग्न सुद्धा केलं. मग त्याच्याप्रमाणे किमो अजून 2 घेतल्या आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्याने आम्ही पुढची सर्जरी केली. माझी सर्जरी डॉक्टर जॉय घोष यांनी केली आणि मला सांगायला अतिशय म्हणजे चांगलं वाटतंय आणि आता मी खूप यांनी सांगतेय की डॉक्टर जॉय घोष यांनी आणि डॉक्टर शोना नाग यांनी इतकी चांगली काळजी घेतली आणि इतकं लक्ष दिलं. माझी सर्जरी डेक्कन सह्याद्रीमध्ये झाली कारण आम्ही बावधनला राहत असल्यामुळे इतक्या लांब आम्ही येऊ शकत नव्हतो रोज. 15 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. पण रोज डॉक्टर जॉय घोष अगदी रात्री 9-9:30 झाली तरीही एकदा येऊन बघत होते. माझ्या प्रत्येक रोजचं काही ऍक्टिव्हिटीज ज्या व्हायला पाहिजेच होत्या त्या नाही झाल्या तर रोज त्या स्टाफला सुद्धा सांगून सगळ्या करून घेत होते आणि इतक्या बारीक गोष्टी सुद्धा अगदी बारीक लक्ष देत होते. अगदी एखाद वेळेला म्हणजे माझं थोडं डिस्टर्ब झालं होतं हेल्थ एका रात्री. तर दर तासाला सगळं जे काही त्यांनी चेकिंग करायला सांगितलं होतं ते सगळं चेकिंग करून दर तासाला त्यांना इन्फॉर्म करायला सांगितलं होतं स्टाफला आणि डॉक्टर जॉय घोष अखंड फॉलोअप घेत होते. 15 दिवसानंतर घरी सोडल्यानंतरही मला परत काही ना काहीतरी प्रॉब्लेम सतत येत होते. इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे कॅथेटर परत लावली गेली, ड्रेन बॅग परत लावली गेली. असं करत थोडं रिकव्हरीला माझा वेळ गेला. ड्रेन बॅग म्हणजे लिक्विडमुळे सुद्धा फ्लुइडमुळे सुद्धा मला इन्फेक्शन झालं. त्या काळातही ताबडतोब दिवसाला 3 इंजेक्शन्स देऊन माझी प्रकृती लगेच सुधारली आणि परत कॅथेटर लावल्यापासून ते फ्लुइडचं इन्फेक्शन सगळं होईपर्यंत 1.5 महिना अखंड डॉक्टर जॉय घोष फॉलोअप घेत होते आणि एव्हरी डे वी हॅव टू पोस्ट रिपोर्ट एव्हरी डे ऑन द व्हॉट्सॲप आणि काही जरी झालं तरी लगेच ते त्याच्यावर उपचार सांगत होते. इमिजिएट आम्हाला त्या दिवसभरात ताबडतोब त्यांचं उत्तर यायचं आणि त्यांची कम्युनिकेशन सतत असायचं. आणि आता सगळं झाल्यानंतर आता परत डॉक्टर शोना नागना भेटल्यावर असं आम्हाला वाटलं होतं सर्जरीच्या आधी तेव्हा म्हणाले होते की अजून किमो लागतील पण आता किमो अजून लागणार नाहीये आणि एक मेंटेनन्स ट्रीटमेंट फक्त वर्षभर गोळीची चालू राहील. सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी सॅटिस्फाईड आणि मला तर म्हणजे देवासारखेच डॉक्टर शोना नाग आणि डॉक्टर जॉय घोष हे देवासारखेच भेटले आहे. ह्या सगळ्या प्रवासात जसं इतरांकडे होतं तसंच म्हणजे किंवा काही जणांना नाही पण मला सगळ्या फॅमिलीचा, सगळे नातेवाईक, सगळ्या मैत्रिणी आणि मुख्य म्हणजे माझ्या सगळ्या मुली, 3 मुली आहेत मला. त्या सगळ्या तिन्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्या सगळ्यांमुळेच मी याच्यातून बाहेर आले. आणि अजून एक फार चांगली गोष्ट मला इथे आल्यावर हे झालं की HRD टेस्ट केली. 3 मुलींची आई असल्यामुळे पहिली तर भीती मला ते होती. म्हटलं आमचं तर झालं पण आता पुढच्या पिढीला त्रास नको.
पण ती HRD टेस्ट ही डॉक्टर शोनाना यांच्या थ्रू म्हणजे ग्रँट म्हणजे आम्हाला ग्रँट हे मिळून झाली त्याच्यावरती. आणि त्याच्यात निगेटिव्ह आली अँड आय एम हॅपी फॉर दॅट ऑल्सो.